वेलकम टू प्रणव क्रिएशन। आज डे 10 आहे। डे 9 मध्ये आपण कटबीड्सचे फ्लावर कसं बनवायचं हे पाहिलं होतं। आता आपण डे 10 मध्ये ना सिक्वेन्सचं वर्क कोणत्या पद्धतीमध्ये आपण यूज करू शकतो ते पाहणार आहे। सर्वात आधी आपल्याला ना प्रॅक्टिस करायची आहे इथे आणि एखादे मोटिव्ह काढून दाखवणार आहे तुम्हाला। म्हणजे आजचा क्लास 10 मध्ये आपण सिक्वेन्स बनवणार आहोत। आता ह्याच्यासाठी आपल्याला लागणारे मटेरियल पाहूया आपण काय काय घ्यायचं आहे ते। हे ना साधा धागा आहे आपला, तोच आपण यूज करणार आहे। ही ॲडव्हान्स लेवलची नीडल आहे। हे गोल्डन कलरचे सिक्वेन्स आहेत। हे ना ब्लू कलरचे सिक्वेन्स आहेत। हे सिल्वर कलरचे सिक्वेन्स आहेत, म्हणजे आपण 3 सिक्वेन्स घेतलेले आहेत। हे कट बीड्स आहेत निळ्या कलरचे। हे ना शुगर बीड्स आहेत। हा कटर आहे। अशा पद्धतीने हे साहित्य आपण यूज करणार आहे आजच्या क्लासमध्ये। तर चला पाहूया, सुरुवात करूया आपण। आता ही पहिली लाईन बघूया आपण काय केले, थ्रेड आहे ना वर काढलेला आहे। आपण थ्रेड वर काढलेला आहे आणि एक बॅक स्टिच द्यायची आहे। जसं आपण नॉर्मल स्टिचला बॅक स्टिच देतो ना, तशी ही गरजेची आहे बॅक स्टिच दिले। आता एक सिक्वेन्स घेतलाय मी। आता हा लोड करते आणि पुढच्या साईडला टक करते। हीच प्रोसेसिंग आपल्याला पूर्ण करायची आहे। थ्रेडमध्ये ना सिक्वेन्स टाकायचा आहे आणि पुढच्या साईडला टक करायचं आहे। आपल्याला एखादं मोटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये ही फिलिंग पण करू शकता तुम्ही। सध्या बिगनरसाठी तुम्ही ना एक सिक्वेन्स घ्या, जास्त सिक्वेन्स घेऊ नका। आता इथे आपला शेवट झालेला आहे। इथे आपल्याला लॉक करायचा आहे। नॉर्मली थ्रेड वर काढला आणि दुसऱ्या थ्रेड मधून हा पहिला थ्रेड आहे ना धरून ठेवला आणि लॉक केला। हीच पद्धत यूज करायची आहे। हे पाहू शकता किती सुंदर अशी फिलिंग झाली सिक्वेन्स आहेत ना असेच लोड करायचे। आता इथे दुसरी पद्धत बघू सिक्वेन्स लोड करायचे। आता ह्याच्यासाठी मी एक तारची नीडल घेतली आणि ना थ्रेड असा वर काढलेला आहे। आता एक बॅक स्टिच घेतलेली आहे। आता इकडं एक सिक्वेन्स लोड करून घेतलेला आहे, जसा आपण नॉर्मली घेतो तसा। आता सिक्वेन्स आहे ना इथे पुढच्या साईडला ठेवायचा आहे आणि आपल्याला थ्रेड आहे ना या सिक्वेन्स मध्ये टाकायचं आहे। परत एक सिक्वेन्स ठेवला, हे पाहू शकता पुढच्या साईडला एक सिक्वेन्स ठेवलाय आणि हे अशा पद्धतीने पण सिक्वेन्स तुम्ही लावू शकता। तुम्ही आपल्या चॅनेलला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। आता ही पद्धत आहे ना तुम्ही आहे ना एखाद्या आहे ना ड्रेसच्या आहे ना स्लीवला पण लावू शकता। ही पद्धत तुम्ही ड्रेस एखादा असेल तर त्याच्या ना स्लीवला पण लावू शकता। खूप सुंदर दिसेल त्याच्या बॉर्डरला। साडीच्या बॉर्डरला ना जो ब्लाउज असतो त्याला पण तुम्ही लावू शकता।
हे आता पूर्ण होत आलं. आता इथे लॉक करून झालेलं आहे. आता पाहू शकता ह्या पद्धतीने आपण लावलेले सिक्वेन्स लोड केलेले. परत हे सिंगल पण सिक्वेन्स कशी लावायची पाहिलेलं आहे. आता ही पद्धत आहे ना तुम्ही ना ब्लाउजच्या बॉर्डरला लावू शकता. जर तुम्हाला सिंपल एकदम लुक पाहिजे असेल तर ड्रेसचा एखादा स्लीव असेल तर त्याला पण ही डिझाईन कॉर्नरला लावू शकता. ही खूप छान दिसते. पंजाबी आता इथे लॉक करून घेऊया. झालेलं आहे आता. हे पाहू शकता ह्या पद्धतीने आपण लावलेले सिक्वेन्स लोड केलेले आहेत. परत हे सिंगल पण सिक्वेन्स कसे लावायचे हे पाहिलेलं आहे. आता हे पद्धत आहे ना तुम्ही ना ब्लाऊजच्या बॉर्डरला लावू शकता. जर तुम्हाला सिंपल एकदम लुक पाहिजे असेल तर ड्रेसचा एखादा स्लीव असेल तर त्याला पण ही आहे ना डिझाईन कॉर्नरला लावू शकता. ही खूप छान दिसते. पंजाबी लोक आहे त्यांच्या सूटलाही यूज करतात. खूप सुंदर दिसतो सूट त्यांचा. आता इथे ही पद्धत बसली बघा. आता आपण ह्याच्यानंतर हा पॉईंट पाहणार आहोत. तर ह्याच्यासाठी एक सिक्वेन्स आणि एक आहे ना बीड्स अशा पद्धतीने आपण लावणार आहोत. तर चला पाहूया. तर ह्याच्यासाठी मी आहे ना 1 तारची नीडल यूज केलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व नीडल आहे ना प्रोफेशनल नीडल आहेत. आता सर्वात पहिल्यांदा आहे ना आपण एक बॅक स्टिच टाकून दिली अशा पद्धतीने. आता घेताना काय करायचं, एक आहे ना बीड्स घेतलाय आणि एक सिक्वेन्स घेतलाय ह्या पोझिशनमध्ये. तर दरवेळी अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टक केलंय. परत एक बीड्स आणि एक सिक्वेन्स घेतला. आता ह्याच पद्धतीने सगळे लावून घ्यायचे आहेत. ही पण एक सुंदर आणि ट्रेंडिंग अशी डिझाईन बनवू शकते ह्याची पण. आणि सिक्वेन्स लोड करताना ना एकावर एक आलं असं अशा पद्धतीने आलं पाहिजे. मग दिसायला छान दिसतं ते. फ्लॅट नको आपल्याला. हे पाहू शकता ही डिझाईन किती सुंदर दिसते बॉर्डरची. आता हे शेवटचं आहे. आता इथे लॉक करून घ्यायचं. अशाच प्रकारे आता हे पण लोडिंग झालं आहे. तर आपण ह्या साईडला आता खालच्या साईडचं पाहणार आहोत. आता ह्या लाईनमध्ये आपल्याला आहे ना हे खालच्या साईडला सिक्वेन्स आहे आणि त्याच्यावरती आपण हा बीट्स बसवले आहे. आता हे कसं बसवायचं ते सांगते.
आता ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली नसतं. आता इथे केलं आहे, आता इथे करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे सिंगल एक सिक्वेन्स कसा लोड करायचा ते हे असं एक बॅक स्टिच देऊन वर काढायचं आहे असं. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक आहे ना बीड्स आणि एक सिक्वेन्स अशा पद्धतीने घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही घेतलं आहे मी. आता हे दोऱ्यामध्ये लोड करायचं आहे थ्रेडमध्ये. त्याच्यानंतर हे आहे ना आपल्याला टक कुठं करायचं आहे तर इथं मिडलमध्ये सिक्वेन्सच्या मधल्या बाजूला टक करायचं आहे अशा पद्धतीने. खाली धागा ओढून घ्यायचा आहे. आणि हे जे आपल्याला लूप भेटलाय तो ह्या थ्रेडमध्ये अशा पद्धतीने घ्यायचा आहे थ्रेडमध्ये आणि सिम्पली धागा खाली ओढून घ्यायचा आहे. हे पाहू शकता किती सुंदर असे लागलं आहे अशा पद्धतीने. तर मी परत एकदा दाखवते तुम्हाला. आपण सर्वात पहिल्यांदा एक सिक्वेन्स आणि एक बीड्स घेतलेले आहे. आता इथे एक सुरुवातीला बॅक स्टिच द्यायची, ही दिली. त्याच्यानंतर हे जे आपलं मटेरियल आहे ते लोड करायचं आहे. आता धागा पूर्ण खालून टाईट करायचं आहे आणि हे सिक्वेन्सच्या मध्ये जे मधला बाजू आहे त्याच्यामध्ये ही निडल टक करायची आणि खालून धागा वर काढायचा आहे. हे काढलं आता हे धरून ठेवायचं आहे आणि धागा खालून टाईट करायचा आहे प्रॉपरली. आता जी हा लूप तयार झाला आहे हावाला तो या बीड्सच्या मध्ये टाकायचा आहे. मग त्याच्यासाठी सिम्पली काय करायचं, आपली निडल आहे खालून धागा ओढायचा आहे, कमी धागा घ्यायचा आहे एवढा आणि बरोबर आहे ना हे सिक्वेन्स आहे बीड्स आहे त्याच्यावरती हे अशा पद्धतीने धरायचं आहे, धरून ठेवायचं आहे आणि हे खालच्या साईडला असं ओढायचं आहे धागा म्हणजे हा प्रॉपर असा लागतो. आता हीच प्रोसेसिंग आपल्याला पूर्ण करायची आहे. आता याच्यामध्ये मी दुसरा कलर घेते हा वाला. सेम पद्धत यूज करायचे, एक बॅक स्टिच करायचे हे टाकलं मधल्या साईडला स्टिच टाकून घ्यायचे आणि जो लूप तयार झालाय त्याच्यामध्ये हा बीड्स लॉक करायचा आहे अशा पद्धतीने लावायचा आहे. आता हे आपले लोडिंगचे प्रकार झालेले आहेत, म्हणजे सिक्वेन्सचा यूज आपण कसा करू शकतो. आता ते मोटिव्ह बघूया आपण, म्हणजे बुट्ट्यांमध्ये त्याचा यूज कसा करतो ते पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा हे बघूया. धागा मी साईडला काढून घ्यायचा आहे आपला हा अशा प्रकारे आणि आपण जसे नॉर्मली बीड्स लावत होतो त्याच प्रकारे हे असे बीड्स लावा. सिक्वेन्स जसं आपण आहे ना लावतोय ना ह्या पद्धतीत, तशाच पद्धतीत इकडे सिक्वेन्स लावायचे. तुम्ही दुसरा कलरही सिक्वेन्सचा घेऊ शकता, खूप कलरमध्ये व्हरायटी असतात सिक्वेन्समध्ये.
दाखवते तशा प्रकारे पूर्ण लोड करायचं आहे, म्हणजे सुंदर असे फ्लावर तयार होते असं. अशा प्रकारे पूर्ण सर्कल आहे ना तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक बीड्स टाकणार आहोत मधल्या साईडला. आणि हे लॉक करायचं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं फुल तयार झालेलं आहे. हे बुट्टीमध्ये तुम्ही यूज करू शकता. आता ह्या साईडला पाहूया. इथं असं मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला आयडिया येते आपला सिक्वेन्स कुठे टक होईल अशा पद्धतीने. आता ह्याच्यासाठी मी ॲडव्हान्स लेवलची नीडल यूज करणार आहे. आता इथल्या साईडला एक बॅक स्टिच टाकायचे. सिक्वेन्स आणि 3 कट बीड्स टाकलेले आहेत. परत आपण डायरेक्ट इकडे घेऊन जाणार आहोत अशा पद्धतीने. परत 3 कट बीड्स आणि एक सिक्वेन्स. जर आपण आहे ना थ्रेड डायरेक्ट इकडे घेऊन गेलो ना, त्याने काय होईल आपल्याला आहे ना पूर्ण रेश पण भेटेल आणि प्रत्येक टायमिंगला इथे लॉक करायचं आहे ना तेवढा टाइम वाचेल. आता हीच प्रोसेस आहे ना पूर्ण रिपीट करायची. अशा प्रकारे पूर्ण आपण सर्कल पूर्ण काढलेला आहे. खाली सिक्वेन्स आहे आणि हे कट बीड्स आहेत कलरमध्ये. तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता. आणि अशा प्रकारे प्रॉपर असा सर्कल बनवलेला आहे. आता इथं मधल्या साईडला हा गॅप आहे, तिथं तुम्ही एक बीड्स टाकू शकता कोणता पण. आता मी हा गोल्डन कलरचा बीड्स आहे ना मध्ये टाकून घेते आणि लॉक करते इथे. जर तुम्ही अशा पद्धतीने घेतलात ना, हे करून इकडे थ्रेड घेतलात तर आहे ना लवकर होतं आणि आहे ना प्रत्येक ठिकाणी लॉक करावं लागत नाही. त्यामुळे काम पटकन होतं आणि ॲडव्हान्स लेवलची नीडल यूज करा. त्याने काय होतं, काम हे फिनिशिंगमध्ये दिसतं.
आता आपण ह्या सर्कल पाहणार आहोत. आता आपण इथे ना फ्लावरच पाहणार आहोत एक सुंदर असं. हे तुम्ही बुट्टीला किंवा जे हेवी ब्रायडल जे असतात त्याला हे ना मध्ये ना फ्लावर असतात. आता सुरुवातीला हे मार्किंग मी प्रॉपर असं करून घेतलेले आहे. हे 4 आणि हे मधले 4 अशा पद्धतीने. आता आपण एक आहे ना बॅक स्टिच द्यायचे. आता इथे मी आहे ना सिक्वेन्स, शुगर बीट्स आणि मोठी कट बीट्स हे यूज करते. हे पाहू शकता तुम्ही. आता इथे मी टक केलं. आता तुम्ही ही पद्धत पण यूज करू शकता. मी सरळ डायरेक्ट पुढे गेले. आता परत त्याच्यानंतर डायरेक्ट मी पुढच्या साईडला गेले त्याच्या. आता हे 4 आहे ना प्रॉपर झालेले आहेत. आता इथं आपण जरा डिफरंट टाकू काहीतरी. आता याच्यामध्ये आपण आहे ना कट बीड्स, शुगर बीड्स आणि व्हाईट कलरचा ड्रॉप बीड्स यूज करायचा आहे मधल्या साईडला. आता पूर्ण पुढेपर्यंत गेली मी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप फॉलो केलीत ना की प्रॉपर तसंच सेम. मधल्या साईडला एक मोठा बीड्स टाकलाय. तुम्ही बघू शकता लुक वाईज किती सुंदर दिसतंय. तुम्ही पाहू शकता आजचा आपला जो आहे ना डे 10चा जो सिक्वेन्स वर्क आहे. पण आहे ना 4 प्रकारचे ना डिझाईन पाहिलेले आहेत की तुम्ही कशा प्रकारे सिक्वेन्स फिल करू शकता. ओके. आणि हे 3 अशा बुट्ट्या सिक्वेन्स ज्या आपण पाहिलेल्या आहेत ह्या आहे ना खूप युजफुल आहेत आणि खूप ठिकाणी ह्याचा यूज होतो. तर तुम्हालाही जर असेच फ्रीमध्ये आरी वर्क करायचे असेल तर आत्ताच आपल्याला फॉलो करा. आणि डे 11ला आपण बेसिकपासून आहे ना ॲडव्हान्समध्ये जाणार आहोत. त्यामुळे ॲडव्हान्सचे क्लासेस चालू होणार आहेत. तर तुम्हाला फ्री आरी वर्कसाठी आपल्याला फॉलो करा, लाईक करा आणि तुम्हाला कोणते कोणते पॉईंट पाहिजेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.